नमस्कार, मी चित्रा केळकर. आजपासून काही गप्पा मारायला मी तुमच्याबरोबर येणार आहे. या गप्पा अर्थातच असणार आहेत माझे जे काही अनुभव आहेत कोचिंग आणि काउन्सिलिंगमधले आणि त्याच्यावर मी केलेलं चिंतन याच्या. या ज्या गप्पा आहेत या कुठेतरी लोककलेच्या ढंगाने बाजाने घेऊन जाव्या अशी इच्छा मनात आहे. का बरं हा लोककलेचा बाज वापरायचा? कारण कुठेतरी त्यातनं रंजनात्मक जे होत असतं म्हणजे ज्ञान आणि रंजन याची एक उत्तम सांगड ह्या लोककलांमध्ये घातलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे त्याच बाजाने ही कुठेतरी संपूर्ण जी मालिका आहे तुमच्याशी गप्पा मारण्याची ती घेऊन जावी अशा इच्छेने मी ही मालिका सुरू करते. चला तर मग महाराजा सुरुवात करूया पहिले 2 उदाहरण. सगळ्यात पहिलं उदाहरण आपण घेतोय अनिताचं. अर्थातच मी ही जी काही उदाहरणं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्याच्यातले नाव आणि तपशील मी बदललेले आहे. तर पहिलं उदाहरण महाराजा आपण घेऊया अनिताचं. अनिता मला भेटली तेव्हा एक उत्तम गृहिणी होती आणि अतिशय आनंदामध्ये तिचं आयुष्य चाललेलं होतं. 2 मुली होत्या, त्यांचं करिअर व्यवस्थित चालू होतं, प्रेमळ नवरा होता. तसं म्हटलं तर सुख समाधान घरामध्ये अतिशय चांगल्या रीतीने भरभरून वाहत होतं. पण तसं वाहत असताना सुद्धा अनिताच्या मनामध्ये कुठेतरी खंत होती. कसली खंत महाराजा तिला खात होती? तर ती खंत होती की अतिशय हुशार अशी ही बाई आणि कुठेतरी कमर्शियल आर्टिस्ट तिने जेव्हा कमर्शियल आर्ट मधलं जेव्हा तिने शिक्षण घेतलं होतं तेव्हा गोल्ड मेडलिस्ट असलेली ही बाई, पण आता ती काय करत होती? त्या कमर्शियल आर्टच्या शिक्षणाचा काही उपयोग तिला करून घेता येत होता का महाराजा? तर त्याचं उत्तर हे नाही असं होतं आणि ती फार मोठी खंत अनिताला डाचत होती. आणि त्यामुळे जेव्हा अनिता मला भेटली तेव्हा ती म्हणली, चित्रा सगळं छान आहे पण हे कुठेतरी खूप मनामध्ये खातंय की एवढं सगळं शिक्षण घेऊनही त्याचा मी काहीच वापर करत नाही. माझं एक जे कलावंत मन आहे ते कलावंत मन त्याचं अतिशय चांगल्या रीतीने काहीतरी एक्सप्रेशन देण्यासाठी आसूसलेलं आहे आणि ते मला जमत नाही. तिचं ते दुःख कुठेतरी मनाला माझ्या सुद्धा भिडलं महाराजा आणि त्यामुळे आम्ही दोघींनी एकत्रितरित्या काम करायला सुरुवात केली लाईफ कोचिंगच्या दृष्टीने. आणि काय सांगू महाराजा, मनात जे काही शंका तिच्या होत्या की मला हे जे जमेल का, मी आता 45 वर्षाची आहे, मी सगळी सुरुवात कुठे करू, त्या सगळ्या शंका फेडण्यासाठीचे सगळे प्रयत्न अनिताने केले आणि एका वर्षाच्या आतमध्ये तिचा कमर्शियल स्टुडिओ सुरू झाला. तो कमर्शियल स्टुडिओ नुसता चालूच झाला असं नाही तर आता 3 वर्षाचा काळ लोटलाय महाराजा आणि तुम्ही बघाल अतिशय छान रित्या ती तो स्टुडिओ चालवते. या उदाहरणासारखंच दुसरं उदाहरण आपण बघूया. दुसरं उदाहरण आहे मिस्टर राजेश यांचं. मिस्टर राजेश हे एक प्रथितयश बिझनेसमन होते. अतिशय छान त्यांचा बिझनेस चालू होता, व्यवसायामधली आवक चांगली होती, घरी सगळं अलबेल होतं आणि असं असताना सुद्धा परत एक खंत, परत एक कुठेतरी स्वप्न जे त्यांनी उराशी बाळगलेलं होतं ते पूर्ण होत नव्हतं महाराजा. स्वप्न काय होतं तर जो काही त्यांचा ज्या पातळीवरती त्यांचा व्यवसाय चालू आहे त्याच्यापेक्षा एका वेगळ्या पातळीवरती वेगळ्या उंचीवरती तो व्यवसाय नेण्याची त्यांची इच्छा होती. पण ते काही जमत नव्हतं. अनेक प्रयत्न करून बघितले, वेगवेगळ्या मार्ग अवलंबून बघितले तरी सुद्धा ते जमत नव्हतं आणि त्यामुळे कुठेतरी खंतावलेली, कुठेतरी निराश झालेली मनस्थिती, अशा मनस्थितीमध्ये मिस्टर राजेश मला भेटले. पण महाराजा परत एकदा एक्झिक्युटिव्ह कोचिंगने आम्ही एकत्रितरित्या काम करायला सुरुवात केली आणि खूप प्रयत्नांनी एक आता 5 वर्षाचा काळ लोटलेला आहे. मिस्टर राजेश यांनी त्यांचा व्यवसाय त्यांना ज्या पातळीपर्यंत न्यायचा होता तिथपर्यंतच नेला नाही महाराजा, तर त्याच्याही पुढे अनेक पावलं त्यांनी टाकलेली आहे. मला वाटतं आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल महाराजा की मी कुठल्या याच्यावरती तुमच्याशी बोलू इच्छिते. अर्थातच आजचा आपला विषय आहे परिवर्तन, बदल. 20 वर्षाच्या माझ्या काउन्सिलिंग आणि कोचिंगच्या अनुभवामध्ये मला बहुतेक सगळे जे लोक भेटले त्यांना आयुष्यामध्ये काही ना काही बदल हवाच होता, काही ना काही परिवर्तन हे हवंच होतं महाराजा. कोणाला नको असतं परिवर्तन, पण त्याच्यामध्ये एक गोम आहे बरं का जी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हवं असतं परिवर्तन सगळ्यांनाच, पण परिवर्तन करण्यासाठी परिश्रम जे काही करायचे, ज्या काही आपल्याला पायऱ्या घ्यायच्या आहेत त्या घेण्याची तयारी किती जणांची असते. त्याच्या मागे कारणं अनेक असतील. कुठे ती करायची तयारीच नसते, तर कुठे ते कसं करायचं हे माहिती नसतं किंवा करताना कुठेतरी निश्चयमध्येच ढळतो. काही कारणं असतील महाराजा, पण परिवर्तन आयुष्यात घडवून आणणं हे कुठेतरी सोपं राहत नाही. परिवर्तन हवंय असं वाटणं वेगळं आणि परिवर्तन घडवून आणणं वेगळं. हे जरी नेहमीच्या आयुष्यातली आपली गोष्ट असली तरी आता काळ असा आहे महाराजा की ज्याच्यामध्ये परिवर्तन हाच जगण्याचा नियम होणार आहे. करोना नंतर किंवा कोविड-19 नंतर आपण म्हणतोय की एकंदरच पूर्ण जग हे परिवर्तनातनं जाणार आहे. प्रत्येक देश परिवर्तनातनं जाईल, अनेक पद्धती देशातल्या बदलतील आणि ह्या बदलाच्या काळामध्ये अर्थातच आपल्या व्यक्तिगत पातळीवरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर बदल होतील महाराजा. आणि ते बदल जर का आपण
नेतृत्व करून आपल्या आयुष्यामध्ये पुढे राहून नक्की आपल्याला ते बदल कशा पद्धतीने हवेत त्याची जबाबदारी घेऊन जर का केले नाहीत ना, तर ही मिळालेली संधी जी आपल्याला आहे आयुष्य परिवर्तित करायची, ती आपण किती चांगल्यारीत्या वापरू शकू हे मला माहिती नाही. महाराजा, म्हणून मला वाटतं आजचा विषय हा परिवर्तनाचा विषय हा नेहमीसाठीही उपयोगाचा आहे आणि आजच्या काळामध्ये त्याचं महत्त्व फारच आहे. तर महाराजा, आपण आता बघणार आहोत परिवर्तन करायचं म्हणजे नक्की काय करायचं. दोन प्रश्न महत्त्वाचे असतात, काय करायचं आणि कसं करायचं. त्या दोन्हीची उत्तर कुठेतरी आपल्याला मिळतायत का याचा शोध आपण एकत्रितरित्या घेऊया. परिवर्तनासाठी काय करायचं म्हणाल महाराजा, तर सोपं आहे. 3 गोष्टी करायच्या फक्त. पहिली म्हणजे जाणीव, दुसरी म्हणजे स्वीकार आणि तिसरी म्हणजे कृती. ती कशी करायची ते आपण बघूया. हे काय करायचं त्याच्याबरोबर कसं करायचं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कसं करायचं तर त्याच्यासाठी 2 मानसशास्त्रातले दृष्टिकोन जे आहेत ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार महाराजा. ते 2 दृष्टिकोन आहेत माइंडफुलनेस अँड नॅरेटिव्ह थेरपी. माइंडफुलनेसला आपण मराठीमध्ये म्हणू सजग साक्षी भाव आणि नॅरेटिव्ह अप्रोचला म्हणूया कथन दृष्टिकोन. तर चला तर महाराजा आपण बघूया आता परिवर्तन आपल्याला आयुष्यामध्ये घडवायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे. त्याच्यासाठी एक छोटस गोष्ट एक 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 लाईन मी तुम्हाला पहिले देते किंवा एक प्रश्न तुम्हाला विचारते असं समजा. तो प्रश्न आहे की तुम्हाला एक माहितीपूर्ण व्यक्तिमत्व व्हायला आवडेल, एक ज्ञानी व्यक्तिमत्व व्हायला आवडेल का एक शहाणं जाणतं व्यक्तिमत्व व्हायला आवडेल. तुम्ही म्हणाल काय ताई सगळंच छान आहे की, खूप माहिती असलेली व्यक्ती होणं पण चांगलं, ज्ञानी होणं तर खूपच चांगलं आणि तुम्ही जे काही म्हणताय ते शहाणपण जाणतेपण असं जर का आमच्या अंगी आलं तर वा 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 बहारच येईल. तिन्ही व्हायला आवडेल हो, कसं करायचं ते सांगा. चला तर मग बघूया हा बदल आपल्या आयुष्यामध्ये कसा घडवायचा. आपण आत्ताच्या जगामध्ये राहतोय ते जग हे पूर्णपणे माहितीने भरलेलं आहे, किंबहुना माहितीचा विस्फोट झालेला आहे. अनेक प्रकाराने अनेक स्त्रोतांनी माहिती येऊन आपल्यावर नुसती आदळते, धबाधबा पडतीये, जिथे म्हणाल तिकडे माहिती पडलेली आहे. पण ही जी नुसती पडलेली माहिती आहे त्याचा आपल्याला उपयोग होतो का? आपण त्यामुळे माहितीपूर्ण व्यक्तिमत्व होतो का? फार कमी वेळा ही शक्यता असते. का बरं होत नाही असं? आपल्या अगदी बोटाच्या आपण म्हणतो याच्यावरती जर का आपल्याला इन्फॉर्मेशन माहिती उपलब्ध आहे तर आपण माहितीपूर्ण व्यक्तिमत्व का होऊ शकत नाही? त्याचं पहिलं म्हणजे आपल्या जाणीवेमध्ये आपण ते व्यक्तिमत्व आपण ती माहिती धरतच नाही. बरेच वेळा माहिती येते आणि आपण त्याच्याकडे वा 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 छान आहे माहिती एवढं म्हणतो आणि त्या माहितीबद्दल विसरून जातो. कुठेतरी जाणीवेमध्ये ती माहिती धरून ठेवणं आणि त्यामुळे पुढे आपल्याला जेव्हा हवंय तेव्हा ती माहिती आपल्याला उपलब्ध होणं ही प्रक्रिया आपण करतच नाही. साधं उदाहरण घ्यायचं झालं तर आत्ता आपण घरी बसलेलं असताना अतिशय किती माहितीपूर्ण असे मेसेजेस आपल्याला व्हॉट्सअपवरती आले. त्यातला एखादा तरी मेसेज पटकन सांगा म्हटलं तर किती जणांना सांगता येईल, किंवा जेव्हा ती त्या मेसेजमधली माहिती आपल्याला वापरायची असेल तेव्हा ती किती जणांच्या लक्षात येईल. कारण बरेच वेळा काय होतं, व्हॉट्सअपवर मेसेज आला, वा 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 मेसेज फार छान आहे महाराजा, आणि तुम्ही तो फॉरवर्डचं बटन दाबून फॉरवर्ड करता. तो जाणीवेमध्ये धरून ठेवणं ही प्रक्रिया कुठेतरी होत नाही आणि त्यामुळे भरपूर माहिती आपल्याकडे उपलब्ध असूनही आपल्याला माहितीपूर्ण असा अनुभव स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या बाबतीत येत नाही. त्यामुळे पहिली जी परिवर्तनाची पायरी आपल्याला चढायची ती म्हणजे जाणीव. जाणीव होणं एखाद्या गोष्टीची आणि जाणीवेमध्ये ती गोष्ट धरून ठेवणं हे खूप महत्वाचं आहे महाराजा. तुम्ही म्हणाल ठीक आहे हे आम्ही करून माहितीपूर्ण तर झालो, आता पुढे ज्ञानी होण्यासाठी वेगळं काय करायचं? खूप माहिती असलेला माणूस हा ज्ञानीच असतो ना महाराजा. तसं नसतं बरं का. खूप माहिती असणं आणि ज्ञानी होणं याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. ज्ञानी होण्यासाठी काय करायला लागेल तर ज्ञानी होण्यासाठी त्या माहितीचा पूर्णपणे स्वीकार तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये करायला लागेल. तुम्ही म्हणाल ताई आता काय म्हणता, एखादी माहिती जर का उपयोगाची हे आम्हाला कळलं तर आम्ही त्याचा स्वीकार केलाच की हो, कशाला नाही करणार स्वीकार? जाणीव झाल्यावरती स्वीकार करायला वेगळं काही करावं लागतं का? लागतं बरं का महाराजा. आपण हे समजून घेत नाही, इथेच तर गडबड होते. काय वेगळं करायला लागेल? वेगळं असं करायला लागेल की जी काही माहिती तुम्हाला मिळाली त्या माहितीसाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यात जागा करायला लागेल, तिच्याकडे प्रेमाने बघायला लागेल, तिला अंजारावं लागेल, गोंजारावं लागेल, तिच्याशी नातं जोडावं लागेल आणि मग ती माहिती खुलून येईल. मग तिचा उपयोग कसा आहे ते तुम्हाला सांगेल. एखाद्या व्यक्तीला आपण आयुष्यात स्वीकारतो तर असंच करतो की नाही महाराजा? त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यामध्ये जागा देतो, तिच्याशी आपण संबंध जोडतो, तिच्याशी प्रेमाने आपुलकीने बोलतो, तिचा आपल्याला काय उपयोग आहे, आपल्याला तिचा काय उपयोग आहे, या सगळ्याची गणितं आपण मानतो. तर माहितीच्या बाबतीतही आपल्याला असंच करायला लागेल. माहिती जेव्हा एखादी आपल्या समोर येते तेव्हा ती जर का आपल्या आयुष्यात स्वीकारायची असेल तर आपल्याला आपल्या आयुष्यात तिला स्थान द्यायला पाहिजे महाराजा.
स्थान द्यायचं म्हणजे काय करायचं, तर ती माहिती, आपल्या आयुष्यातली दुसरी माहिती, स्वतःबद्दलची माहिती, अजून कुठलं आपल्या आयुष्यात आपल्याला झालेलं ज्ञान, आपलं शहाणपण, याच्याशी तिची सांगड घातली गेली पाहिजे. आणि ती सांगड घालून एक प्रकारचं एक व्यवस्थितरित्या आराखडा ठरवला गेला पाहिजे की ही माहिती आपण आपल्या आयुष्यामध्ये कशी वापरणार आहोत महाराजा. हा आराखडा जेव्हा आपण ठरवतो आणि त्याचं उपयुक्तता कशी आहे त्याच्याबद्दलचा आराखडा आपण ठरवतो, तेव्हा आपण माहितीचं रूपांतर ज्ञानात करतो. एक मस्त उदाहरण घेऊया महाराजा, जे तुम्हाला आणि मला बरेच वेळा आवडेल, नक्कीच आवडेल. कारण आत्ताच्या काळामध्येही बऱ्याच जणांनी प्रयत्न केला असेल की आता वेळ आहे तर मी रोज व्यायाम करणार, हो की नाही. कारण व्यायाम करणं हे आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी आणि मनस्वास्थ्यासाठी खूप गरजेचं आहे महाराजा. लहानपणापासून आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे आणि असं असूनही आपण व्यायाम करायला सुरुवातच केलेली नाही. कितीतरी प्रत्येक नववर्षाच्या ह्याला आपण निश्चय करत असतो की या वर्षात व्यायाम नक्की. थोडे दिवस चालतो आणि होत नाही. याचा अर्थच काय आहे बघा महाराजा, माहिती तुमच्याकडे आहे, कदाचित वैज्ञानिक माहिती पण तुमच्याकडे असेल की ह्या रोज व्यायाम केल्याचा आपल्या शरीरावरती आणि मनावरती कसा चांगला परिणाम होतो. पण त्या माहितीचं रूपांतर आपण ज्ञानात केलंच नाही महाराजा, कारण आपण ती माहिती आपल्या आयुष्यात स्वीकारलीच नाही. माहिती स्वीकारायची म्हणजे काय करायचं, आता तुम्हाला हे माहिती आहे की व्यायाम केल्यामुळे त्याचा तुमच्या शरीरावर आणि मनावर खूप चांगला परिणाम होतो. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, आपलं आयुष्य उघडून बसायला लागेल आणि ठरवायला लागेल की मला रोज व्यायाम करायचा म्हणजे कसा करणं उपयुक्त ठरेल. मला रोज सकाळी उठणं गरजेचं आहे का मला सकाळी वेळ देता येणं शक्य नाही, मी रात्री व्यायाम करू शकतो का, केव्हा मी व्यायाम करू शकतो, वेळ ठरवावी लागेल. त्याच्यासाठीची जागा तुमच्या आयुष्यामध्ये बनवायला लागेल. बरं मी कसा व्यायाम करू, सकाळी उठून फिरायला जाऊ का नको माझ्या कॉम्प्लेक्समध्ये स्विमिंगची सोय आहे, पोहण्याची सोय आहे, तिथे मी पोहायला जाऊ का मी एखाद्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये जाऊन खेळू, मला खेळायला आवडतं. तुम्ही म्हणाल नको नको हे सगळं फारच होतं, मी घरच्या घरी योगासनं करतो. एखादा म्हणेल की नको योगासन नको, मला झुंबा क्लासला वगैरे जायला आवडेल. काय जे असेल ते तुमच्या आयुष्यातल्या ह्या ज्या इतर वेगळ्या वेगळ्या माहिती आहेत ती माहिती आणि शरीर स्वास्थ्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे ही माहिती, ह्याची सांगड घालायला तुम्ही सुरुवात केलीत महाराजा. तुमच्या आयुष्यामध्ये त्या माहितीला जागा दिली, दुसऱ्या माहितीबरोबर तिची सांगड घातली, प्रेमाने, आपुलकीने, अंजारून गोंजारून त्या माहितीची उपयुक्तता, त्या माहितीचा उपयोग तुमच्या आयुष्यात कसा करता येईल हे बघितलं महाराजा, बरोबर की. आणि ह्याच्या सगळ्याचा तुम्ही आराखडा जेव्हा आखाल, जो तुमच्यासाठी तुम्ही व्यवस्थितरित्या अंमलात आणू शकाल असा आराखडा तुम्ही आखताना, तेव्हा माहितीचं रूपांतर हे ज्ञानामध्ये झालेलं असतं, बरोबर आहे. याच्या पुढची जी पायरी आहे ती म्हणजे शहाणपण किंवा जाणतेपण आहे. या जाणतेपणासाठीचं एक अतिशय उत्तम उदाहरण महाराजा माझ्याकडे आहे, जे तुम्हाला आणि मला सगळ्यांना भावल्याशिवाय राहणार नाही. आपल्या सगळ्यांना अतिशय आपुलकीचं जवळकीचं वाटणारं असं छत्रपती महाराजांचं उदाहरण, छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचे गुरु श्री समर्थ रामदास स्वामी यांनी जाणता राजा म्हटलं होतं. शब्द किती छान आहेत बघा. कुठेतरी माहितीपूर्ण राजा, ज्ञानी राजा असं नाही म्हटलं. समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हटलं. का बरं म्हटलं असेल जाणता राजा, तर महाराजांनी या तिन्ही पायऱ्या त्यांच्या आयुष्यामध्ये केलेल्या होत्या. सगळ्यात पहिले महाराजांनी माहिती घेतली. कशा कशाची माहिती घेतली, कशा कशाची नाही घेतली विचारा महाराजा. माहिती त्यांनी बरीच घेतली. महाराष्ट्राबद्दलची माहिती घेतली, महाराष्ट्राच्या चालीरीतींबद्दलची माहिती घेतली, महाराष्ट्रातला मराठी माणूस कसा आहे त्याचा अभ्यास केला, त्याची माहिती घेतली, स्वतःचे एकंदर गुण अवगुण कसे आहेत याची माहिती घेतली, शत्रूच्या आपल्या एकंदर कमी काय आहेत, त्यांचे चांगले पॉइंट कुठले आहेत, एकंदरच शत्रूची राजकारण करण्याची पद्धती कशी आहे, एक ना दोन अनेक प्रकारची माहिती गोळा केली. तुम्ही बघितलं तर महाराजांचं गुप्तहेर खातं हे अतिशय तरवेज होतं. हवी ती माहिती महाराजांसमोर आणून टाकत होते. पण ही फक्त माहिती घेऊन महाराज थांबले का, नाही. माहिती पूर्ण तर होतेच, पण माहिती पूर्ण ते नंतर त्यांनी त्या माहितीवरती खूप मोठा विचार केला. फक्त एकट्यानेच नाही विचार केला महाराजा, सगळ्या सोयऱ्यांना घेऊन, मंत्रीगणांना घेऊन विचार केला. आजकालच्या काळात आपण जे काही ब्रेन स्टॉर्मिंग वगैरे म्हणतो की नाही, त्या प्रकारे ब्रेन स्टॉर्मिंग केलं. कुठलीही छोटी लढाई असो किंवा मोठं युद्ध असो किंवा एखादी दुसरी काही कारवाई असो, त्याचं कुठेतरी प्लॅनिंग केल्याशिवाय, मंत्रणा केल्याशिवाय कुठलीही गोष्ट महाराजांनी केलेली नाही. त्यामुळे अतिशय सुंदर असा आराखडा आखणं, माहिती घेणं, आराखडा आखणं, बघा मग कसं माहितीचं रूपांतर महाराजांनी ज्ञानामध्ये केलं. पण त्याच्याही पेक्षा एक मोठी गोष्ट महाराजांनी केली, ते जे ज्ञान त्यांना झालं, ते ज्ञान घेऊन ते थांबले नाहीत. त्यांनी त्या ज्ञानावर आधारित कृती केली
आणि हे कृती करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यांनी जे काही आखलेले प्लॅन्स होते, जे काही आखलेले आराखडे होते, ते जेव्हा त्यांनी अंमलात आणायला सुरुवात केली, त्याच्यावरती कृती करायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना त्याच्यातनं एक काहीतरी फीडबॅक आपण जो म्हणतो तो मिळत गेला महाराज, आणि त्यातून बोध होत गेला. आणि ते बोधाचं अमृत पिऊन महाराज हे जाणता राजा झाले. आणि त्या जाणतेपणातनं त्यांनी नंतर महाराष्ट्रातील अनेक उत्तम असे निर्णय घेतले, अनेक उत्तम अशा कारवाया केल्या. त्यामुळे महाराजा, मला वाटतं तुम्हाला कळलं असेल की जर का तुम्हाला ज्ञानाचं रूपांतर हे जाणतेपणामध्ये करायचं असेल तर कृतीशिवाय पर्याय नाही. कृती ही व्हायलाच पाहिजे महाराजा. हे झालं फार मोठ्या माणसाचं उदाहरण. आता आपण आपल्याकडे येऊया. आपण आपल्या आयुष्यामध्ये व्यायाम करायचा प्रयत्न करतोय, आपण आपला आराखडा तयार केलेला आहे. आपल्याला तर माहिती नाही, नुसतं तर ज्ञान झालेलं आहे की आपण कशा प्रकारे तो व्यायाम करणार आहोत. आता गरजेचं काय आहे? आता गरजेचं आहे ह्याच्यावरती कृती करणं. कृती करणं म्हणजे काय करायचंय? तुम्ही ज्या प्रकारे व्यायाम करायचा असं तुमच्या आयुष्यात ठरवलंय त्याप्रमाणे व्यायाम करत जायचा महाराजा, बाकी काहीच नाही. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 1 आठवडा, 2 आठवडे, 1 महिना, 2 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष करत जायचं, करत जायचं. असं जेव्हा तुम्ही करत जाल ना, तेव्हा जसे जसे दिवस लोटत जातील, काही दिवसातच तुम्हाला बोध व्हायला लागेल. तुमच्या शरीरामधल्या प्रत्येक पेशींमधनं तो बोध उमलून यायला लागेल की ही जे आपण म्हणतोय की व्यायाम करणं हे शरीर स्वास्थ्यासाठी गरजेचं आहे, ते तुम्हाला जाणवायला लागेल. ते जाणवायला लागेल ना, त्यानेच ते जाणते पण येतं, दुसरं काही नसतं. तुम्हाला काय काय जाणवायला लागेल? तुम्हाला जाणवायला लागेल की कुठेतरी तुम्हाला झोप छान लागायला लागली आहे, भूक छान लागायला लागली आहे, तुमचं वजन कमी व्हायला लागलं आहे, तुमची प्रतिकार क्षमता जी आहे ती वाढायला लागली आहे, तुम्हाला उत्साह वाटायला लागला आहे. ह्या सगळं बोधाचं अमृत तुम्ही पिऊन तुम्ही एक चालतं बोलतं उदाहरण बनाल, एक चालतं बोलतं जाणतं व्यक्तिमत्व बनाल. तुमच्याकडे बघूनच लोकांना कळेल. काय कळेल? की व्यायाम करणं हे शरीर स्वास्थ्यासाठी, मनस्वास्थ्यासाठी हे खूप चांगलं आहे. महाराजा, मला वाटतं आत्तापर्यंत आपल्याला परिवर्तन घडवायचं तर काय करायचं हे अतिशय उत्तमरित्या समजलेलं आहे. आता आपण बघूया हे काय करायचं, याच्याबरोबर कसं करायचं, याच्याशी त्याची सांगड कशी घालता येईल. ती सांगड घालण्यासाठी 2 मी म्हटलं तसे मानसशास्त्रातले दृष्टिकोन मी निवडलेले आहेत. एक म्हणजे सजग साक्षीभाव. सजग साक्षीभाव हा कुठेतरी वेस्टर्न पाश्चिमात्य सायन्सेससाठी, शास्त्रांसाठी नवीन असला तरी आपल्यासाठी तो नवीन नाही बरं का. आपल्या वेदांमध्ये, उपनिषदामध्ये कुठेतरी साक्षीभाव किंवा द्रष्टाभाव किंवा क्षणस्थ होणं ह्या सगळ्या संकल्पनातनं जे काही बोललं गेलंय ते माइंडफुलनेस किंवा सजग साक्षीभावाविषयीच बोललं गेलंय. आपण जेव्हा एखादी गोष्ट करतोय तेव्हा त्या गोष्टीविषयी पूर्णपणे जाणीव असणं, म्हणजे जाणीवेची जाणीव असणं, मला जाणीव आहे याची जाणीव असणं म्हणजेच सजग साक्षीभाव. कुठेतरी पूर्णपणे प्रत्यक्षात आत्ता जे काही आयुष्य घडतंय, या क्षणात जे काही आयुष्य घडतंय त्या क्षणाप्रती साक्षी भावनेने बघता येणं आणि तरी संपूर्ण सगळ्या पंचेंद्रियाने त्या क्षणाचा आस्वाद घेता येणं, पण त्याच्यावरती कुठलाही पूर्वग्रह न लादणं, कुठलंही मत न लादणं. हे जर का आपण करू शकलो ना तर आपण सजग साक्षी भावनेने आयुष्य जगतो. अशा जेव्हा या भावनेने आपण ह्या 3 पायऱ्या करू ना, की आपण एखाद्या गोष्टीची माहिती घेताना, एखादी गोष्ट आपण जाणीवेमध्ये धरताना, ती माहिती त्याच्याबद्दलची आपण जाणीव ठेवली, जेव्हा आपण त्याचं ज्ञानामध्ये रूपांतर करतोय त्याच्याबद्दलची आपण जाणीव ठेवली, तर आपल्याला ती जी प्रोसेस आहे ना, ती जी संकल्पना आहे ती अतिशय स्पष्ट होत जाते. आणि पुढच्या वेळेला त्या गोष्टी करायच्या असतात तेव्हा आपण अतिशय चांगल्यारीत्या त्या करू शकतो. आणि त्या गोष्टीतनं जो काही बोध व्हायचा आहे, प्रत्येक पातळीवरती तुम्हाला बोध होऊ शकतो जर का तुम्ही ते सजग साक्षी भावनेने करत असाल. अर्थात हे कसं करायचं हे खूप मोठ्या प्रमाणावर सांगता येईल, ते आपण परत कधीतरी बघू महाराजा. पण सजग साक्षी भावनेनं ह्या 3 पायऱ्या करणं हे खूप गरजेचं आहे. सजग साक्षी भावनेबरोबरच दुसरा जो दृष्टिकोन आहे तो म्हणजे कथन दृष्टिकोन किंवा नॅरेटिव्ह थेरपी. आता तुमच्या माझ्या आयुष्याची एक गोष्ट तर असते, तेच तर कथन दृष्टिकोनामध्ये म्हटलं गेलेलं आहे की आपल्या प्रत्येकाची आयुष्याची एक कथा असते, एक गोष्ट असते. या गोष्टीमध्ये, कथेमध्ये जर का आपल्याला बदल घडवायचा आहे, परिवर्तन घडवायचं आहे, तर कुठेतरी सजग साक्षीभाव आणि जो कथन दृष्टिकोन आहे त्याची एकत्रित आपण सांगड घालू लागलो तर छान होईल. म्हणजेच आपल्या कथेविषयीची आपल्याला जी काही माहिती आहे ती जर का आपण जाणीवेमध्ये धरली, सजग साक्षी भावनेने ती धरली
नंतर त्याच्यानंतर त्या आपल्या गोष्टीवरती आपण जर का स्वीकाराने अतिशय मोठ्या मनाने जर का विचार केला, कुठल्याही प्रकाराने आपल्याला दोष न देता अरे अरे असं होत नाही, असं व्हायला पाहिजे वगैरे वगैरे कुठलाही दोष न देता आपण जर का आपल्या इतर आयुष्याशी ते ताळून बघितलं, सजग साक्षी भावनेने ती कथा बघितली, तर कुठेतरी आपली जी स्वीकार करण्याची भावना आहे, आपलंच आयुष्य, ती वाढेल. आणि त्याच्यानंतर कृती करताना देखील आपण सजग साक्षी भावनेने जर का राहिलो तर आपल्याला बोध व्हायला काही फारसं लांब जावं लागणार नाही. महाराज तो अतिशय सहज होईल. आणि त्यामुळे ह्या दोन्ही दृष्टिकोनांची सांगड घालून आपण जर का या तिन्ही पायऱ्या चढू शकलो ना, तर आपलं ट्रान्सफॉर्मेशन होणं, आपलं परिवर्तन होणं, माहितीपूर्ण माणसापासून ज्ञानी माणसामध्ये आणि ज्ञानी माणसामधनं जाणत्या राजासारख्या जाणत्या व्यक्तिमत्वापर्यंत हे फार काही कठीण नाही. आज सध्या आपल्याला बऱ्याचशा संधी आहेत, आपल्याला वेळ आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्यावरती आपण विचार करून नक्कीच त्याचा कुठेतरी एक चांगला उपयोग आपण करू शकू याबद्दलची मला तुमच्याबद्दल अत्यंत खात्री आहे. हे सगळं जर का तुम्हाला भावलं असेल माझं बोलणं, तर अर्थातच या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबून माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आपण परत भेटत राहूच. तुम्हाला जर का काही शंका असतील तर तुमच्या स्क्रीनवरती जो ईमेल दिसतोय त्याच्यावरती तुम्ही ईमेल पाठवून मला ती शंका विचारू शकता. मला जरूर तुमच्या शंकांना उत्तर द्यायला आवडेल. परत एकदा खूप लक्ष देऊन आणि शांतपणे माझं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूच.